नमस्कार मंडळी, मी आहे मीना बेक या चॅनलवर तुमचं खूप खूप मनापासून स्वागत. तर मंडळी, आता बघा, ही जी चॉकलेट तुम्ही बघताय तर ही होममेड चॉकलेट आहे. तर आता काय झालं, हे कंपाऊंडची जे प्राईस आहे तर ते खूप वाढलेले आहे. तर आता जर आपण घरी ही चॉकलेट बनवली तर आपल्याला अतिशय कमी खर्चामध्ये ही चॉकलेट आपली घरी तयार होते. आणि ही चॉकलेट तयार करायला खूप असं काही मटेरियल आपल्याला लागत नाही. तर बघा, आता घरच्या साहित्यामध्ये तयार होते म्हणजे घरी आपण तूप वापरतो आणि घरचं जे होममेड बटर आहे ते सुद्धा आपण इथे वापरलेलं आहे. तर हे होममेड बटर घरी तयार कसं करायचं त्याची सुद्धा व्हिडिओ माझ्या चॅनलवर मी अपलोड केलेली आहे. आणि बघा, आता ही डेअरी मिल्क जी चॉकलेट आहे, अगदी रेडीमेड जशी ही चॉकलेट मिळते तशी आपली चॉकलेट इथे तयार झालेली आहे. आणि बघा, तोडताना एकदम अशी सहज ही चॉकलेट तुटत नव्हती, म्हणजे ही कडक होती. आणि याचा आवाज बघा, तुम्हाला मी दाखवते आता. तर बघा मंडळी, तुम्ही आवाज तिचा ऐकला, किती कडक आपली ही चॉकलेट ही तयार झालेली आहे. तर आता आपण बघूया ही चॉकलेट मी कशाप्रकारे बनवलेली आहे. तर इथे आपण घेतलेलं आहे एक पातेलं आणि आपल्या पातेल्यामध्ये पाणी टाकल्यानंतर आता इथे घेतलेले हे काचेचं बाउल. तुमच्याकडे जर नसेल तर तुम्ही स्टीलचं बाउल सुद्धा घेऊ शकतात. आणि इथे टाकलेलं आता मी होममेड बटर. तर हे बटर आपल्याला घ्यायचं आहे हाफ कप. तर बघा, आता हे मेजरमेंट जे आहे तर ते अतिशय महत्त्वाचं आहे. तर हे जे बटर आहे तर ते तुम्ही मेल्ट करूनच टाका. हाफ कप आपल्याला इथे बटर घ्यायचं आहे आणि हे बटरसुद्धा आपल्याला छान असं इथे मेल्ट करून घ्यायचं आहे. तर आता बऱ्याच वेळा काय होतं, आपण चॉकलेट बनवतो तर आपण बटरपासून बनवतो, वनस्पती तुपापासून बनवतो किंवा कोकोनट ऑइल मिळतं त्यापासून सुद्धा चॉकलेट ही बनते. तर आता इथे मी होममेड बटरपासून चॉकलेट कशी बनवतात ते तुम्हाला दाखवणार आहे. तर आता इथे घेतलेलं आहे आपण आयसिंग शुगर. तर आयसिंग शुगरसुद्धा आपल्याला हाफ कप घ्यायची आहे. तर बघा, ही आयसिंग शुगर जी आहे तर ती कोणत्याही केक शॉपमध्ये तुम्हाला मिळू शकते. आणि पुढे मी जी व्हिडिओ आणणार आहे चॉकलेटची, तर तेव्हा मी आयसिंग शुगर घरी कशी बनवायची ते सुद्धा सांगणार आहे. तर आता हे जे आयसिंग शुगर आहे तर हे पूर्ण मेल्ट होत नाही. तर आता यात टाकायचं आहे आपल्याला 1/4 कप आपल्याला मिल्क पावडर घ्यायची आहे. तर ही मिल्क पावडर कोणत्याही कंपनीची घेतली तरी चालेल. आणि आता यात घ्यायचं आहे आपल्याला हाफ कप कोको पावडर. तर कोको पावडर टाकल्यानंतर आपल्याला इथे घ्यायचं आहे व्हॅनिला इसेन्स 1/4 TSP. तर बघा, आता हे मेजरमेंट जर तुम्ही व्यवस्थित घेतलं तर तुमची ही चॉकलेट आहे तर मी जशी बनवली तशी तुमची चॉकलेट इथे तयार होणार आहे. तर बघा, आता हे आपण जे मटेरियल घेतलं तर हे आता एकदम थिक व्हायला लागलेलं आहे. तर तुम्हाला असा वाटत असेल की याची चॉकलेट कशी तयार होईल, पण तुम्ही ही जरी व्हिडिओ शेवटपर्यंत बघितली तर तुम्हाला कळेल की आपण ही चॉकलेट कशाप्रकारे तयार केलेली आहे. तर एकदम ड्राय असं इथे माझं हे मटेरियल तयार झालेलं आहे. पण काही हरकत नाही, आता मी इथे गॅस बंद केलेला आहे. आपलं हे जे मिश्रण आहे तर हे जरा थोडं थिक झालेलं होतं, म्हणजे हे ओव्हर कुक झालेलं होतं. त्यामुळे आपलं हे जे बॅटर आहे तर हे जरा थोडं थिक झालेलं होतं. तर मी गॅस बंद केल्यानंतर हे हळूहळू असं पातळ व्हायला लागलेलं आहे. आणि तुम्ही जर घरी करायला घेतली ही चॉकलेट आणि तुमचं जर हे पातळ होत नसेल तर तुम्ही यात 1 ते 2 टेबलस्पून तूप किंवा बटर ॲड करू शकतात. तर आता हे असं छान असं मिश्रण आपलं एकजीव झालेलं आहे. तर आता हे जे मिश्रण आहे आपलं, तर हे आपल्याला फक्त 1 मिनिटासाठी खाली ठेवायचं आहे, कारण आपल्याला हे मिक्सरमध्ये बारीक करायचं आहे. बारीक म्हणजे याची आपल्याला पेस्ट तयार करायची आहे. तर आता हे छान असं एकजीव झालेलं आहे आणि आपल्याला आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये छान अशी स्मूथ पेस्ट तयार करून घ्यायची आहे. तर बघा, हे खाली ठेवल्यानंतर थोडं अजून घट्ट झालं, पण जेव्हा मी मिक्सरमध्ये हे फिरवलं तर त्याची छान अशी पेस्ट तयार झालेली आहे. तर बघा मंडळी, आता ही जी चॉकलेट आहे तर ही आपण घरी बनवतो आहे आणि बाहेरून जर आपण चॉकलेट आणली तर ही खूप कॉस्टली येते. तर बघा, आता हे असं माझं मिश्रण इथे तयार झालेलं आहे. तर तुमचं जर असं होत नसेल तर मी तुम्हाला ऑप्शनसुद्धा सांगितलं आहे. त्यात तुम्ही ॲड करू शकतात बटर किंवा तूप, काही हरकत नाही. त्याने सुद्धा आपली चॉकलेट चांगली तयार होऊ शकते. तर आता इथे घ्यायचं आहे आपल्याला सिलिकॉन मोल्ड. तर बघा, हे जर सिलिकॉन मोल्ड जे आहे त्यात जर आपण ही चॉकलेट टाकली तर हिला छान शाईनसुद्धा येते आणि आपली चॉकलेट जी आहे तर ती छान अशी बाहेर येते. प्लॅस्टिक मोल्डमध्ये जर आपण चॉकलेट तयार केली तर ती केव्हा तुटतेसुद्धा. या मोल्डमध्ये जर आपण चॉकलेट तयार केली तर तिचा अजिबात तुकडा होत नाही. आणि प्लॅस्टिकमध्ये जर आपण बनवली तर केव्हा केव्हा ती तुटण्याची शक्यता असते.
तर आता यात आपण पूर्ण मिश्रण हे टाकून घेतलेलं आहे आणि थोडं आपण ह्या मोल्डला टॅप करणार आहोत. म्हणजे काही एअर बबल वगैरे असतील तर ते निघून जातील. आणि आता ही जी चॉकलेट आहे तरी आपल्याला ही 1 तासासाठी आपल्याला डीप फ्रीजमध्ये ठेवायची आहे. तर बघा फ्रीजमध्ये नाही, डीप फ्रीजमध्ये आपल्याला ही चॉकलेट ठेवायची आहे. तर आपण बघू 1 तासानंतर आपली चॉकलेट कशी तयार झालेली आहे. तर आता इथे झालेलं आहे आपल्याला 1 तास. तर आता बघू आपली ही चॉकलेट कशाप्रकारे बनली आहे ती. तर बघा अतिशय सहज आणि सोप्या पद्धतीने आपली ही चॉकलेट तयार झालेली आहे आणि एकदम इझी या सिलिकॉन मोल्डमधून आपली ही चॉकलेट बाहेर आलेली आहे. अजिबात हिला क्रॅक वगैरे गेलेले नाही किंवा तुकडासुद्धा हिचा पडला नाही. एकदम सुंदर आपली चॉकलेट इथे बनून तयार झालेली आहे. तर हा जो मोल्ड आहे, तर हा मोल्ड तुम्ही शक्यतोवर वापरा. प्लास्टिक मोल्डमध्ये चॉकलेट बनवू नका. तर बघा किती छान आपली अगदी बाहेर रेडीमेड जशी मिळते तशी ही चॉकलेट आपली इथे तयार झालेली आहे. तर ही एक चॉकलेट एवढी तयार झालेली आहे. तर पुन्हा अजून जे आपलं चॉकलेटचं मिश्रण आहे ते अजून शिल्लक आहे. तर अजून एवढी एक चॉकलेट आपली तयार होणार आहे. तर बघा मंडळी, आता बाहेरून जर विकत आणायचं म्हटलं तर आपल्याला खूप ही चॉकलेट कॉस्टली जाते आणि घरच्या साहित्यामध्ये बघा किती छान आपली ही चॉकलेट इथे बनली आहे आणि खूप क्वांटिटीमध्ये आपली चॉकलेट इथे तयार झालेली आहे आणि आपण हायजीनसुद्धा इथे मेंटेन ठेवलेलं आहे. तर आता हे मिश्रण अजून माझं शिल्लक आहे. तर एक मोल्ड आहे माझ्याकडे हा सिलिकॉनचा. तर त्यातसुद्धा मी हे चॉकलेट इथे टाकून घेणार आहे आणि अजून शिल्लक असल्यामुळे प्लॅस्टिक मोल्डमध्ये सुद्धा मी 2 ते 3 चॉकलेट इथे तयार करून घेणार आहे. आणि या मोल्डमधून चॉकलेट कशी बाहेर काढायची ते सुद्धा मी तुम्हाला इथे पुढे व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर आता हे सर्व आपल्याला 1-1 तासासाठी फ्रीजमध्ये ठेवायचं आहे. तर आता इथे 1 तास झालेला आहे आणि आपली ही दुसरी जी चॉकलेट आहे ती सुद्धा आपण काढून बघणार आहोत ती चॉकलेट कशी तयार झाली ती. आणि हे छोटे सिलिकॉनमध्ये ज्या चॉकलेट टाकलेल्या होत्या त्या पण आता आपण काढून घेणार आहोत बाहेर. तर पहा किती सुंदर त्याला शेप आलेला आहे आणि प्लास्टिकच्या मोल्डमध्ये जी चॉकलेट टाकलेली होती ती पण छान अशी बाहेर आलेली आहे. तर बघा मंडळी, आता आपण घरी जी चॉकलेट तयार करतो तर तिला जास्त वेळ आपल्याला डीप फ्रीजमध्ये ठेवावे लागतं आणि जेव्हा आपण कंपाऊंडपासून चॉकलेट तयार करतो तर ती फक्त 15 ते 20 मिनिट आपण फ्रीजरमध्ये ठेवली तरी ती सेट होते. बघा किती कडक आपली चॉकलेट आहे, तर ही तुटत नाही आहे आणि अतिशय छान आपली चॉकलेट तयार झालेली आहे. तर बघा आता ही चॉकलेट आपण तो बघू तिचा आवाज कसा येतो पहा. अतिशय कडक आपली चॉकलेट ही तयार झालेली आहे. तर अशी चॉकलेट तुम्ही घरी नक्की बनवा आणि आपल्या मुलांना कंपनी चॉकलेट खायला देण्यापेक्षा तुम्ही जर घरी ही चॉकलेट बनवली तर आपल्या मुलांचं आरोग्यसुद्धा हे चांगलं राहणार आहे आणि अतिशय कमीत कमी खर्चामध्ये आपण ही चॉकलेट इथे तयार केलेली आहे. तर बघा किती आवाज कडक त्याचा येतो आहे. तर मंडळी, आता बघा तुम्हाला जर माझी ही व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि भेटूया नंतर अशा चॉकलेटच्या नवीन व्हिडिओमध्ये.